वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. 23वा श्लोक आहे. आता कर्माचं 3 भाग सांगतायत. सात्विक, राजस आणि तामस कर्म. ज्ञानाबद्दल सांगून झालं, आता कर्माबद्दल सांगतायत. 23वा श्लोक आहे. नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते. त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. कुठलं कर्म आहे? तर ते कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेलं आहे. म्हणजे गडबड वेडावाकडं गैरकर्म असं नाहीये, निषिद्ध कर्म नाहीये, तर शास्त्रविधीनेच सांगितलेलं कर्म आहे. आणि मग कसं केलं तर कर्तेपणाचा अभिमान नाहीये. मी केलंय, मी करतोय, हा अभिमान नाहीये. आणि फळाची इच्छा पण नाहीये. आणि अशा माणसांनी राग आणि द्वेष सोडून केलेलं कर्म. राग म्हणजे एखादी गोष्ट अनुभवली की पुन्हा अनुभवायला वाटते, आणि द्वेष म्हणजे एखादी अनुभवली, त्याला त्रास वाटला तर ते परत अनुभव नाही म्हणून त्याच्यापासून पळायला जातं. हे रागद्वेष सोडून केलेलं कर्म म्हणजे शास्त्रविधीन दिलेलं पाहिजे. कर्तेपणाचा अभिमान नको, फळाची इच्छा नको, राग आणि द्वेष काही नको. असं सगळं असेल तर ते सात्विक कर्म झालं. लक्षात घे, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आलेले आहेत. आता तामस गुणाचं वर्णन आहे पुढच्या श्लोकात. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुन्हा क्रियते बहुलायासम तद राजसम उदाहृतम. राजस कर्माचं वर्णन केलंय. म्हणजे साधारणतः राजस कर्म म्हणजे मोहामुळे हे कर्म केलं जातं. लक्षात घ्या, कुठला तरी मोह असतो, काहीतरी पाहिजे असतं, म्हणून मग जे कर्म अर्थात चांगलंच कर्म आहे, पण परिश्रमपूर्वक कर्म करायला खूप मेहनत घेतलेली आहे. पण भोगाची इच्छा आहे की मला काहीतरी पाहिजे, त्यातनं फळाची इच्छा आहे, मला भोगण्याकरता काही आवश्यक आहे. आणि अहंकार बाळगून माणसाने केले की मी करतोय म्हणून, आणि मी करतोय म्हणून मला पाहिजे, हात ओळीने जोडून आलाच तो अर्थ की मला काहीतरी अहंकार आहे म्हणून तर भोगाची इच्छा आहे, म्हणून तर फळाची अपेक्षा ठेवून परिश्रमपूर्वक केलंय, अतिशय परिश्रम. तरी देखील हे दोन्ही गोष्टी असल्यामुळे ते राजस कर्म झालं, सात्विक नाही झालं. विवेचन चाललं होतं सात्विक, राजस आणि तामस कर्म. ज्या कर्मात कुठल्याही प्रकारच्या फलाच्या अपेक्षा नाही, अहंकार नाही आहे, असं कर्म केलं आणि ते शास्त्र नियुक्त आहे, योग्य आहे, ते सात्विक झालं. राजस म्हणजे करायचं, मेहनत देऊन करायचं, पण अपेक्षा ठेवायची, फळाची अपेक्षा ठेवायची काहीतरी, म्हणजे मग ते अहंकार असतात त्याच्यावर, मी केलं मी केलं, हे राजस झालं. आता तामस कर्माचं वर्णन करतायत. 25वा श्लोक आहे. अनुबंधम क्षयम हिंसाम अनवेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसम उच्यते. की जे कर्म परिणाम, हानी, हिंसा, सामर्थ्य कसा विचारच करायचा नाही. काय परिणाम होईल कोणाला माहिती, काय हानी होईल ते माहित नाही, हिंसा होईल काय, सामर्थ्य काय आहे, कशाच विचार करायचा नाही, आणि अज्ञानाने केलं जातं, तामस आहे. राजसपेक्षाही खालच्या पातळीवरच आहे. हे केलं जातं एवढंच कर्म, पण कशाचा विचार नाही त्याच्यामध्ये, चांगला विचार कुठलाच नाही, आणि त्यामुळे ते तामस कर्म होऊ शकतं. आता पुढे सांगतायत ते कार्याचं वर्णन सांगतायत. म्हणजे कर्त्याचं केलं, कर्माचं केलं, आता कार्याचं वर्णन करतायत. 26वा श्लोक आहे. मुक्त संगोहनवादी धृत्युत्साह समन्वित सिद्ध सिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक उच्चते. तर सात्विक कर्त्याचं वर्णन चाललंय. चांगला म्हणजे की जो करता आसक्ती न बाळगता, मी माझं असं म्हणत नाहीये, अहंकार पण नाही तिथे, पण धैर्य आणि उत्साह आहे, म्हणजे काम व्यवस्थित करतोय, चांगलं करतोय, कर्म चांगलं करतोय, पण आसक्ती नाही, अहंकार नाही, आणि पुन्हा कर्म सिद्ध हो क्या न हो याविषयी त्याला काय अपेक्षा नाही. म्हणजे तसं व्हायलाच पाहिजे, काय होणार, काय होणार नाही होणार, असं काहीच नाही त्याच्या मनामध्ये. त्या दोन्ही बद्दल तो अलिप्त आहे, सिद्ध होतो क्या न होतो याच्याबद्दल. आणि हर्ष शोक पण नाही आहेत त्याला, त्याच्याशिवाय तो रहित आहे सगळा. असा जो करता आहे तो सात्विक करता आहे. सगळ्यात आदर्श म्हणजे बघा, पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही कर्माची आसक्ती नको.
अहंकार नको, मी करतोय माझं करतोय असं नको, पण धैर्याने उत्साहाने करायला पाहिजे. नाही तर मग कसं रे उरकून टाकतोय, मग नाही उपयोगाचं. हळू मला पुन्हा सिद्ध होणार न होणार या संमताची त्याची काही इच्छा पशीच नाहीये आणि हर्षशोक पण नाहीये त्याचा. एवढं सगळं असेल तर तो सात्विक आहे, लक्षात घ्या. त्या सगळी कर्म अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजेत. ते करताही सात्विक पाहिजे, कर्मही सात्विक पाहिजे. हे सगळं सात्विक असेल तरच सगळ्यात चांगले परिणाम होणार त्याच्यामध्ये. म्हणजे मुख्यतः कर्माचं बंधन राहणार नाही आणि तो कर्मबंधनातून मुक्त होऊन परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकेल. भगवान कर्त्याचं वर्णन करतायत. ज्ञान आणि कर्माचं झालं कर्त्याचं, तर सत्विक, राजस आणि तामस. सात्विक करता त्यांनी सांगितलं मागच्या वेळेलाच, कुठलाही अनासक्तपणे, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, अहंकार सोडून उत्साहाने, धैर्याने कार्याचं सिद्ध होणार का नाही याचाही विचार न करता कार्य करतो, कर्म करतो, तो सात्विक आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये राजस आणि त्याच्यापुढे तामस याचं वर्णन करतायत. 27वा श्लोक आहे. रागी कर्म फल प्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुची हर्षशोकान्वित करता राजस परिकीर्तित. मग त्याच्या खालची पातळी आली आता की जो आसक्ती आहे, त्याला कर्माच्या फळाची अपेक्षा आहे, चांगलं फळ मिळालं पाहिजे अशी लोभ आहे पुन्हा त्याचा सगळा, आणि इतरांना पीडा करण्याचा स्वभाव आहे. दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल पण माझं चांगलं व्हायला पाहिजे. आणि अशुद्ध आचरण आहे, म्हणजे कुठलंच आचरण शास्त्रोक्त नाहीये म्हणजे अशुद्ध आहे, शुद्ध नाहीये, चुकीच्या पद्धतीने वागतं, हा त्याचा अर्थ आहे. आणि हर्षशोकाने युक्त आहे असा जो करता आहे त्याला राजस करता असं म्हटलेलं आहे. आणि तामस म्हणजे याच्यापेक्षा आणखीन खालच्या पातळीवरच आहेत. 28व्या श्लोकात ते सांगितलेलं आहे. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. आता या ठिकाणी अयुक्त आहे म्हणजे योग्य नाही, म्हणजे वरच्या वर दोन्ही सांगितलेल्यामधले कुठल्याच गोष्टी याच्याकडे नाहीत, त्याच्यापेक्षा निराळच एकदम आहे. अशिक्षित आहे म्हणजे काय, त्याला ज्ञान नाहीये. पारंपरिक दृष्टीने जे शिक्षित अशिक्षित हा विषय नाहीये, त्या अध्यात्माचं ज्ञान नाहीये. आत्मा परमात्मा याचा काय संबंध नाही त्याचा. घमेंडखोर आहे, धूर्त आहे, दुसऱ्याला त्रास देणार आहे, दुसऱ्याची जीवनवृत्ती नाहीसा करणार नाही, दुसऱ्याला त्रास देणार आहे, तो जगू देणार नाही दुसऱ्याला नीट असा. आणि काही अयोग्य झालं की शोक करणार आहे, दुःख करणार आहे, दीर्घसूत्री म्हणजे चटकन निर्णय पण घेत नाहीये, निर्णय घ्यायला पण वेळ लागतो खूप त्याला, असा तो सगळा आहे, त्याला तामस म्हटलेला आहे. म्हणजे बघा सात्विकच सगळ्यात चांगला. तेव्हा असे कर्त्याचं म्हणजे आधी ज्ञानाचं वर्णन केलं, मग कर्माचं केलं, आता कर्त्याचं पण केलं, ज्ञान, कर्म आणि कर्ता. आता याच्या पुढे भगवंत बुद्धी आणि धृती यांचे 3 प्रकार पुढच्या सांगणार आहेत, ते पुढच्या श्लोकात. आता कर्त्याचं वर्णन झालंय, आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत बुद्धी आणि धृती या संदर्भात विवेचन करतायत. 29वा श्लोक आहे आता. बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुणतस्त्रिविधम शृणु रोच्यमानान शेषेण पृथक्त्वेन धनंजय. भगवंत म्हणतात की आता बुद्धीचं आणि धृतीचं या 3 गुणानुसार 3 प्रकारचे भेद आहेत, सात्विक, राजस आणि तामस. हे 3 प्रकारची बुद्धी आहे आणि 3 प्रकारची धृती पण आहे. हे तुला विस्तारपणे त्याच्यापुढे सांगतोय मी तुला तपशिलात, जरा तू लक्ष देऊन ऐक. एवढंच या श्लोकाचा अर्थ आहे. आणि पुढच्या श्लोकात त्यांनी प्रत्यक्ष वर्णन केलंय. 30वा श्लोक आहे पुढचा. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभय बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. सात्विक बुद्धी म्हणजे काय? बुद्धी म्हणजे निश्चयात्मका बुद्धी, आपल्याला माहिती, निर्णय घेणारी ती बुद्धी आहे. मन संकल्प विकल्पात्मक मन आहे, ते संकल्प विकल्प सांगतात, शेवटी बुद्धीला निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे निर्णय घेणारी बुद्धी सात्विक बुद्धी म्हणजे काय याचं वर्णन भगवंत या श्लोकामध्ये करतायत. की जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, प्रवृत्ती मार्ग म्हणजे संसाराचा मार्ग आहे सगळ्यात,
देह बुद्धीचा. आणि निवृत्ती मार्ग म्हणजे परमात्मा स्वरूपाकडे जाणारे निवृत्ती म्हणजे संसारापासून निवृत्ती आहे सगळी. हे दोन्ही. नंतर कर्तव्य आणि अकर्तव्य. काय करायला पाहिजे काय करायला नको म्हणजे कर्तव्य आणि अकर्तव्य. भय आणि अभय म्हणजे भीती वाटते भीती वाटत नाही दोन्ही. किंवा बंधन आणि मोक्ष या सगळ्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. म्हणजे दोन्ही दोन्ही टोकाच्या आहेत. पण ह्या सगळ्या यथार्थपणे जाणती नक्की काय आहे, नक्की कर्तव्य काय, नक्की अकर्तव्य काय, नक्की प्रवृत्ती मार्ग काय, निवृत्ती मार्ग काय, भय काय, अभय काय, बंधन काय, मोक्ष काय, हे व्यवस्थितपणे ज्या बुद्धीला समजतं ती सात्विक बुद्धी आहे. म्हणजे हे सगळं समजलं पाहिजे. दोन्हीतला फरक लक्षात आला पाहिजे. समजलं पाहिजे अर्थ काय, फरक लक्षात आला पाहिजे. किंवा नक्की प्रवृत्ती मार्ग काय नाही. लोकांना संसारिक जीवन हा सुद्धा निवृत्ती मार्ग वाटतं. तसं नाही होता कामा. म्हणून हे बरोबर समजणं आहे. म्हणून यथार्थपणे समज शब्द वापरलाय भगवंतांनी की योग्य पद्धतीने समजलं पाहिजे त्याला, तर ती बुद्धी सात्विक बुद्धी आहे असं म्हटलेलं आहे. त्यापुढे राजस बुद्धी, तामस बुद्धीचं वर्णन आहे, धृतींचंही वर्णन आहे. सात्विक बुद्धीचं वर्णन आपण मागच्या श्लोकात पाहिलं. आता राजसी आणि तामसी बुद्धीचं वर्णन करतायत. 31वा श्लोक आहे. यया धर्मम अधर्मम च कार्यम चा कार्यमेवत अयथावत प्रजानाती बुद्धी सा पार्थ राजसी. राजसी बुद्धीचं वर्णन करते की जो माणूस, ज्या माणसाची बुद्धी अर्थातच धर्म आणि अधर्म, कर्तव्य आणि अकर्तव्य योग्य पद्धतीने जाणत नाही, काही चुकीचा अर्थ लागतो त्याला. नीट समजत नाही. धर्म नक्की काय, अधर्म काय हे पण कळत नाही. कर्तव्य म्हणजे काय, काय करायला पाहिजे आणि काय करायला नको ते पण कळत नाही त्यांना. कारण नीट अर्थ समजत नाही. ती राजसी बुद्धी आहे. आणि तामसी तर ह्याच्याही खालच्या पातळीवरची, ती पुढच्या श्लोकात सांगितली आहे 32व्या श्लोकात. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीताश्च बुद्धी सा पार्थ तामसी. तमोगुणानेच व्यापलेली आहे ती बुद्धी. कशी तर अधर्मालाही धर्म मानते. म्हणजे आणखीन पुढचं टोके आहे. धर्म अधर्म कळत नाही इथपर्यंत राजसी आहे. पण अधर्माला धर्म की हा धर्म आहे, पण साहजिकच त्याप्रमाणे वर्तन करते. म्हणजे सगळ्याच पदार्थांना विपरीत समजते ती. धर्माला अधर्म समजते, अधर्माला धर्म समजते. ते कर्तव्य ते समजत नाही. जे कर्तव्य करायला नको ते कर्तव्य म्हणून समजते. ते चुकीच्या गोष्टी म्हणून विपरीत असते सगळी. सगळ्या गोष्टी विपरीत समजून घेते जी बुद्धी, ती तामसी बुद्धी आहे. असे बुद्धीचे 3 प्रकार त्यांनी पुढे सांगितलेले आहेत. नंतर पुढे त्या धृतीचे परिणाम सांगतात ते आपण पुढच्या